आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। आज कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत भाजपच्या वतीनं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रुईकर कॉलनीत मैदान विकसित करण्यासाठी तब्बल 1,10,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा लोकार्पण सोहळा खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते पार पडला। यावेळी भाजप नेते सत्यजित कदम म्हणाले, रुईकर कॉलनी या ठिकाणी खेळाचं जे मैदान आहे त्या खेळाच्या मैदानाच्या सुशोभीकरणाचा करण पूर्ण झालं आणि आज लोकार्पण सोहळा आदरणीय आमचे नेते राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या हस्ते आज पूर्ण झालं। अतिशय बघितलं आता तुम्ही अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी रुईकर कॉलनीतील आजूबाजू परिसरातील या मैदानाचा जे वापर करतात ते लोक या ठिकाणी आले होते आणि सर्वांच्या आज चेहऱ्यावरचं जर हसू हे बघितलं, चेहऱ्यावर जर त्या लोकांचं बघितलं की चेहरा एकदम फुललेला आहे, लोक खुश आहेत हे आज दिसलं। त्यामुळे आज समाधान झालं। 1,10,00,000 रुपये या मैदानासाठी आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि या लोकार्पण सोहळा या ठिकाणी पूर्ण झाला। रुईकर कॉलनीसारखे मैदान आता जी विकसित झाले त्या पद्धतीनं कोल्हापूर शहरातील सर्व मैदान सर्व बगीचे विकसित करण्याचा आमचा जो मानस आहे यासाठी राज्य शासनानं आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली। आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे राज्याचे कोल्हापूरचे माजी पालकमंत्री व पुण्याचे पालकमंत्री आदरणीय माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, या सर्वांच्या माध्यमातून आणि मेन म्हणजे अमल माडिक साहेब असतील, धनंजय मुंडा माडिक साहेब असतील यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील सर्व बगीचे व गार्डनसाठी आणि मैदानासाठी आम्ही निधी आणलेला आहे। आणि परवाच आपण बघितलं सासणी मैदान या ठिकाणी 4 करोड रुपयाचा मैदानाचा विकासाचा कार्यक्रम झाला, मेरीवैदन मैदानाचा कार्यक्रम झाला, लाईन बाजार हॉकी स्टेडियम या हॉकी स्टेडियमसाठी 3 करोड रुपयाच्या कामाचं उद्घाटन झालं। हे करणं गरजेचं आहे कारण बघितलं तरुण पिढी खेळाकडे थोडं दुर्लक्ष होते आणि सोशल मीडियाकडे जास्त असल्यामुळं अशी मैदानं बगीचा विकसित करणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने आज कोल्हापूर शहरातील अतिशय उच्चभ्रू असलेल्या वस्तीमध्ये या रुईकर कॉलनीमध्ये माजी खासदार 1 आणि 2 धैर्यशील माने साहेब आणि मुन्ना माडिक साहेब हे 2 खासदार राहतात आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम झाला। रुईकर कॉलनीचे चेअरमन नितीन पाटील, विजेंद्र माने, माजी नगरसेवक आशिष ढवले, माजी नगरसेवक सीमा कदम, उमा इंगळे, सन्मती मिरजे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती।